दिवसात दोन मोठ्या भेटी झाल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काय 3 आमदारांसह किशोरी पेडणेकर भेटीला कालच शिंदेंच्या दालनामध्ये शरद पवार आणि शिंदेंमध्ये चर्चा। 2 दिवसात 2 भेटींची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि रवींद्र चव्हाणांमध्ये 15 मिनिटे चर्चा। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबतही खलबतं। बैठकीचं कारण मात्र गुलदस्त्यात। उपमुख्यमंत्री शिंदे आणि रवींद्र चव्हाणांचा एकाच गाडीमधून प्रवास। 30 मिनिटे राजकीय चर्चा। दोन्ही नेत्यांच्या एकत्र प्रवासाने राजकीय घडामोडी घडणार असल्याचीही चर्चा। शरद पवारांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा, तर सगळे खासदार पवारांसोबत स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्या। बजरंग सोनवणे यांचे खडे बोल। पवारांच्या राष्ट्रवादीच्या विश्वासार्हतेवर संजय राऊतांचा सवाल। पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत, त्यांच्यामुळे पक्षाची विश्वासार्हता कमी होते। पवार शिंदे भेटीवर राऊतांचा हल्लाबोल। महाविकास आघाडीमध्ये बिघाडीचे संकेत। प्रत्येक गोष्ट राजकीय चष्म्यातून पाहू नका, शशिकांत शिंदेंचा राऊतांना सल्ला। तर दालन जवळ होतं म्हणून तिथेच बैठक घेतली, जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण। येत्या काही दिवसात आपल्याला एनडीएची ताकद वाढताना दिसेल। शिंदे पवार बैठकीनंतर राज्यमंत्री योगेश कदमांचं सूचक वक्तव्य। मिसिंग लिंकवर बोलल्यावर महाराष्ट्राचा अपमान कसा, स्वतःच्या अंगाशी आल्यावर राजकारण म्हणता। राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल। महाराष्ट्राच्या विधानसभेत मुख्यमंत्र्यांचं हिंदीमध्ये भाषण कशासाठी, टीका करणाऱ्यांना बघून घेईन म्हणता। मुख्यमंत्र्यांची ही कुठली भाषा, एकेरी भाषेत उल्लेख करत राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका। एकनाथ खडसे भाजपत घर वापसी करणार असल्याच्या चर्चा। मुंबईमध्ये 2 दिवसांपूर्वी विनोद तावडे आणि खडसेंमध्ये चर्चा। 2 सप्टेंबरला खडसेंच्या वाढदिवशी प्रवेश होण्याची शक्यता। डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण, आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेला कोर्टात हजर करण्याचे आदेश। व्हीसीद्वारे सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार। म्हात्रे उपचारासाठी सरकारी रुग्णालयामध्ये भरती। डोंबिवलीमध्ये डॉक्टरांना मारहाण, गृहमंत्री न्याय देणार का? शिंदेचे नगरसेवक रमेश म्हात्रेची धिंड काढा, पदावरून बरखास्त करा। आदित्य ठाकरे आक्रमक। पिंपरीच्या मुशीमध्ये 27 तासानंतरही रेस्क्यू ऑपरेशन सुरू। एकाचा मृत्यू, 9 जणांची सुखरूप सुटका। ढिगाऱ्यामध्ये अडकलेल्या 7 ते 8 जणांच्या वाचण्याची शक्यता कमी। मंत्री गिरीश महाजनांकडून भीती व्यक्त। युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू। ठाण्यामध्ये झाड कोसळून जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू। पांडुरंग भुवड असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव। आरटीओ कार्यालयाच्या बाहेर पडलं होतं झाड। नांदेडमध्ये वर्षभरापूर्वीच बांधलेल्या उड्डाणपुलाचा भाग कोसळला। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। विष्णुपुरीच्या एसजीजीएस कॉलेज समोरची घटना, नागरिकांमध्ये संताप। मराठवाडा हादरला। हिंगोली, परभणी, नांदेड, लातूरमध्ये 4.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। गाढ झोपेत असताना सलग 4 भूकंपाचे धक्के। अचानक जमीन हादरल्यामुळे नागरिक भयभीत। विरार नालासोपाऱ्यामध्ये 70% परिस्थिती पूर्वपदावर। अनेक ठिकाणाहून पाण्याचा निचरा। दुर्गंधी आणि कचरा हटवण्यासाठी सफाई दूत रस्त्यावर। नालासोपारा, वसई लिंक रोड आणि आचोळा रस्त्यावर सर्वत्र खड्ड्याचं साम्राज्य। भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ। पावसाच्या सरींमुळे बळीराजा मात्र सुखावला। गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार। सुरतमध्ये पुरामुळे 9 जणांचा मृत्यू। पूरग्रस्त भागातून 3400हून अधिक नागरिकांचा रेस्क्यू। पलसाणामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद। जनजीवन विस्कळीत। राज्यात समान नागरी कायद्याच्या हालचालींना वेग। मुख्यमंत्री फडणवीसांकडून 7 सदस्यीय उच्चस्तरीय समितीची घोषणा। हिवाळी अधिवेशनामध्ये कायदा आणण्याची तयारी। राम मंदिर दान चोरी प्रकरणी एसआयटी तपास अंतिम टप्प्यात। अयोध्या भेटीनंतर एसआयटी उत्तर प्रदेश सरकारला अंतिम अहवाल सादर करणार। 13 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होण्याची शक्यता। आळंदी आणि देहूमधून निघालेला भक्ती सोहळा पुण्यामध्ये दाखल। ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषाने पुणे नगरी दुमदुमली। दोन्ही पालख्यांचा पुण्यामध्ये 2 दिवस मुक्काम असेल। नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला आणि आजची मोठी बातमी, 2 दिवसात 2 मोठ्या भेटी झाल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काय चाललंय असा एक सवाल उपस्थित केला जातोय।
काल शिंदे आणि पवारांची भेट झाली आणि त्यानंतर आज ठाकरेंचे आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटली। ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 आमदार आणि किशोरी पेडणेकरांनी फडणवीसांची मुंबईतील पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात भेट घेतली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी आज मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये जाऊन फडणवीसांची भेट घेतली। ठाकरेंचे आमदार अनिल परब, सुनील प्रभू, अजय चौधरी आणि ठाकरेंच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी मुख्यमंत्री फडणवीसांची त्यांच्या दालनामध्ये जाऊन भेट घेतली। सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या या भेटीनं चर्चांना उधाण आलंय, कारण बुधवारी शरद पवार आणि शिंदेंची विधान भवनामध्ये शिंदेंच्या दालनामध्ये भेट झाली होती। भेटीनंतर पवारांनी त्यांच्या पक्षाच्या आमदारांची बैठकही शिंदेंच्याच दालनामध्ये घेतली। शिंदे पवारांच्या या जवळकीच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या। ठाकरेंचे नेते संजय राऊतांनी तर गुरुवारी शिंदे पवार भेटीवर आगपाखड केली। हे कमी की काय, लगेच गुरुवारी दुपारी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी दालनामध्ये पोहोचले। 2 दिवस महाविकास आघाडीमधल्या 2 पक्षांच्या सत्ताधाऱ्यांबरोबर झालेल्या 2 बैठका सध्या चर्चेचा विषय आहे। शिंदे पवारांची जवळीक ठाकरेंच्या सेनेला रुचलेली नाही, त्यामुळे ठाकरेंच्या नेत्यांनी फडणवीसांची अचानक तडकाफडकी भेट घेतली की काय असा सवाल राजकीय वर्तुळामध्ये विचारला जातोय। पवार शिंदे जवळकीनंतर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याच्या बातम्या आल्या। आता ठाकरेंचे आमदार आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीने महाविकास आघाडीमध्ये सगळं काही आलबेल नाही हे स्पष्ट झालं। संभ्रम काय निर्माण व्हायचं? तुम्ही मुख्यमंत्र्याला जाऊन बुके देऊ शकता, त्यांच्याबरोबर चहा पाण्याला जाऊ शकता, तुम्ही वर्षावर जाऊ शकता। शरद पवारने जाऊ नये? शरद पवार का तुमचा नौकर आहे का? त्यांना स्वतःचं मत आहे, स्वतः ते मोठे नेते आहेत आणि ते निर्णय घेण्यास सक्षम आहे। म्हणून आता आघाडी बिघाडी काही राहिलेली नाहीये। काँग्रेस यांना विचारत नाही, शरद पवार त्यांना विचारत नाही। अकेला चलोरेच्या भूमिकेत आता उभाटाला राहावं लागेल की संजय राऊतांचं जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा प्रदीर्घ अनुभव हा पवार साहेबांच्या राजकीय कारकिर्दीचा आहे। त्यामुळे त्यांनी पवार साहेबांना कुठे जावं, कसं जावं, काय निर्णय घ्यावा किंवा कसा घ्यावा हे शिकवण्याची अजिबात आवश्यकता नाही। पवार साहेब सक्षम आहेत, ते काहीही निर्णय घेऊ शकतात, स्वतःचा घेऊ शकतात आणि त्यामुळे संजय राऊतांनी त्याच्यावर बोलण्याचं काय निरर्थक आहे। राहिला प्रश्न आघाडीमध्ये बिघाडी ही कधीच झालेली आहे, आघाडीमध्ये बिघाडी ही कधीच झालेली आहे। 2 दिवस 2 मोठ्या भेटीगाठी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरलाय। या 2 भेटी महाविकास आघाडीचं भविष्य ठरवणाऱ्या ठरतील का असा प्रश्न उपस्थित होतो। शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवरच संजय राऊतांकडून सवाल उपस्थित करण्यात आलाय। शरद पवारांची शिंदेसोबत बैठक झाली असून यानंतर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र आहे। आमचं मन दुखावलं, पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत असं संजय राऊतांनी म्हटलंय। तब्बल 30 वर्षांनी विधान भवनात गेलेल्या शरद पवारांच्या एका बैठकीनं मवियात बिघाडीचं वादळ उठलंय। बुधवारी पवारांनी विधान भवनात शिंदेंच्या दालनात आमदारांची बैठक घेतली। यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पवारांच्या राष्ट्रवादीच्या विश्वासार्हतेवर सवाल उपस्थित केलाय। शरद पवार हे नक्कीच मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत, पण एखाद्या ज्या गद्दारांना आपलं सरकार पाडलं त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते। पण एकनाथ शिंदेंच्या दालनामध्ये तुम्ही जाता आणि तुमच्या पक्षाची बैठक घेता, हे बाब शिवसेनेला दुखावणारी आहे। काल विधान भवनामध्ये पवार गेले, त्याचवेळी उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट बैठक सोडून त्यांना भेटायला आले। त्यावेळी शिंदेंच्या दालनातच दोघांची बैठक झाली। त्यावरून संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय। का अख्खं विधान भवन का ओस पडलं होतं का? समोर राष्ट्रवादी भवन आहे, समोर वायवी चव्हाण प्रतिष्ठान आहे। आम्ही जर असतो तर आम्ही अजित पवारच्या दालनात जाऊन आमच्या पक्षाची बैठक घेतली नसती आणि त्या दृष्टीनं त्यांनी शरद पवारांशी बेईमानी केली हे आम्ही लक्षात ठेवलं असतं आणि आम्ही ते पथ्य पाळलं असतं, नक्कीच पाळलं असतं। त्याच्यामुळे महाविकास आघाडीतल्या अनेक घटकांनी पथ्य पाळायला पाहिजे। संभ्रम काय निर्माण व्हायचं? तुम्ही मुख्यमंत्र्याला जाऊन बुके देऊ शकता, त्यांच्याबरोबर चहा पाण्याला जाऊ शकता, तुम्ही वर्षावर जाऊ शकता। शरद पवारने जाऊ नये? शरद पवार का तुमचा नौकर आहे का? त्यांना स्वतःचं मत आहे,
स्वतः ते मोठे नेते आहेत आणि ते निर्णय घेण्यास सक्षम आहे. म्हणून आता आघाडी बिघाडी काही राहिलेली नाही आहे. काँग्रेस यांना विचारत नाही, शरद पवार त्यांना विचारत नाही. अकेला चलोरेच्या भूमिकेत आता उभाटाला राहावं लागेल. असं आहे की संजय राऊत यांच्याबद्दल, ते माझे मित्र आहेत, त्यांच्याबद्दल माझे संबंध फार चांगले आहेत, पण ते चिडलेले दिसत आहेत याच्यात. पण माझी त्यांनाही विनंती आपल्यामार्फत आहे की असे कोणताही गैरसमज करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि तसे सगळीच लोक सगळ्यांना भेटत असतात. अलीकडे कुणाला भेटलं याच्यावर बातम्या फार व्हायला लागलेल्या आहेत. हे मात्र तेवढंच खरं झालेलं आहे. परंतु ह्या पुढच्या काही महिन्यांमध्ये नक्कीच आपल्याला काही महत्त्वाचे निर्णय झालेले दिसतील. काही अतिशय चांगल्या महायुतीच्या दृष्टीने चांगल्या घडामोडी ह्या घडलेल्या आपल्याला दिसतील. आणि मला वाटतं महायुती जी आज मजबूतीने राज्यामध्ये उभी आहे, एनडीए आज देशामध्ये मजबूतीने उभा आहे, त्याची ताकद वाढण्याचं काम हे काही महिन्यांमध्ये आपल्याला होताना दिसेल. शरद पवार आणि एकनाथ शिंदे साहेब अगर भेटले असतील आणि त्यांच्या काही, कारण की ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे काही काम असेल, भेटणं म्हणजे चुकीचं होतं असं मला वाटत नाही. गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांचे खासदार एनडीए सोबत जाणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्यानंतर लगेच विधान भवनात झालेल्या शरद पवार आणि शिंदेंच्या भेटीनं खळबळ माजली आहे. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे मवियात अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालंय. याचा स्फोट आज संजय राऊतांच्या वक्तव्यानं झालाय. राऊतांच्या वक्तव्यानं मवियामध्ये बिघाडीचे साफ संकेत समोर आले. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना मवियात राहणार की नाही अशा चर्चा आता सुरू झाल्या. एक चिंताजनक खबर निश्चित आहे की त्यांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत. काय करतील माहीत नाही. आणि त्याकरता त्याच्या मागं मोदी शाह सरकार हात धुवून पडलेलं आहे. जे उद्योजकांच्या शिवसेनेची केलं ते पवार साहेबांच्या यांच्यापैकी होऊ शकतं. 8 जण एकत्र येऊन एकाच फ्रेम मध्ये एकाच व्हिडिओत येऊन म्हणणार की आम्ही शरद पवारांसोबत आहे. 100% 8चे 8 खासदार एकत्रच आहोत. ह्याच्यात तुम्हाला कुठेही काही कमी दिसणार नाही, कुठं काही होणार नाही. 100% बरोबर. शरद पवारांची साथ सोडणार नाही. नाही 100% नाही हो, कोणीच नाही सोडणार. तुम्ही जे विधान करतात की तुमचे खासदार सोडून, त्यांना तुम्ही काय सल्ला देणार? नाही, मी त्यांना सल्ला एवढाच देणार की आपलं घर सांभाळा, दुसऱ्याच्या घरात काय डोकावू नका. कुणी कुठं जाणार नाही. आणि मला हे कळत नाही की वारंवार असे प्रेडिक्शन्स करणे योग्य दुसऱ्या पक्षाबद्दल नाही. मग उद्या काँग्रेसचे विधानसभेच्या आमदारांच्या बाबतीत मी प्रेडिक्शन असं करायला लागलो तर कसं दिसतं? शरद पवार यांच्या भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्टीकरण देत राऊतांवर टीका केली आहे. पाहूया. शरद पवार राज्याचे मोठे नेते आहेत. ते आमच्या दालनात आले म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी मी तिथे गेलो. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे, ती आम्ही जपतोय. आता यामुळे ज्यांच्या कुणाच्या पोटात दुखत असेल, मानसिक स्वास्थ्य बिघडलं असेल, त्यांच्यासाठी आम्ही मुंबई आणि ठाण्यात अनेक आपला दवाखाना सुरू केले. तिथे त्यांनी जावं आणि उपचार करून घ्यावे. हा एक प्रकारचा कद्रूपणा झालाय. अशा लोकांकडे आम्ही दुर्लक्ष करतो. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची 15 ते 20 मिनिटं चर्चा झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत 3ही नेत्यांची बैठक झाली आहे. या सर्वांची विधानसभेमधील अध्यक्षांच्या दालनामध्ये एकत्रित ही बैठक झाली. मात्र बैठकीचं कारण गुलदस्त्यात आहे. दरम्यान बैठकीला येण्यापूर्वी एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांनी एकाच गाडीमधून प्रवासही केला. मिसिंग लिंकवर बोलला तर महाराष्ट्राचा अपमान कसा, असा थेट सवाल राज ठाकरेंनी केला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केलाय. मुख्यमंत्र्यांच्या तोंडी बघून घेईन ही कसली भाषा, असे राज ठाकरे यांनी म्हटलंय. राज ठाकरेंकडून फडणवीसांची मिमिक्री देखील करण्यात आली. मनसेच्या रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिनाच्या प्रसंगी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांसह अमित साटम यांचं हसणं आणि राम मंदिराच्या चोरीवरून सरकारवर हल्लाबोल केला. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्यानंतर फडणवीसांनी महाराष्ट्राचा अपमान करू नका असं वक्तव्य केलं होतं. त्यावर राज ठाकरे यांनी कसला अपमान असा सवाल उपस्थित केला. अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी. कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाही. मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. स्वतःच्या अंगाशी आल्यावरती ते राजकारण, विरोधकांचं राजकारण असं कसं होईल? आणि काय म्हणतायत म्हणे, एक वेळ मला बोला
पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा. ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे. उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं. मुख्यमंत्री आहेस ना तू, बघून घेऊ. वाक्य संपल्या हिंदीतून सुरू झाले. मिसिंग लिंक के बारे में अगर कोई राजनीति करे, कोणासाठी हिंदी बोललात? समोरचे आमदार मराठी, महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो. कशासाठी? कोणाला सांगायचं होतं? कदाचित आपल्याच पक्षातल्या वरच्या लोकांना सांगायचं असेल. बघून घेईन. दुर्घटना नैसर्गिक बोलल्यावरून सुद्धा राज ठाकरेंनी तोफ डागली आहे. मला वाटतं ही नैसर्गिक आपत्ती आहे. आपलं सर्वांचं काम हेच आहे की फक्त राजकारण न करता या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य करतोय. तुम्ही काय अमरपट्टा घेऊन आलेला नाही आहात. उद्या तुम्ही विरोधी पक्षात जाल आणि ज्यावेळेला अशा काही घटना घडतील तेव्हा तुम्ही राजकारण करू नका. तेव्हाही सांगा लोकांना की नाही नैसर्गिक आहे. तुमचं सरकार आहे म्हणून सगळं नैसर्गिक, त्याच्यावर राजकारण करू नका. त्याच्यावर कोणी बोलायचं नाही. दुसऱ्या पक्षांची सरकार असली की हे यांचं राजकारण सुरू करणार. हा कुठचा प्रकार? तर राम मंदिरावर बोललो तर धर्माचा अपमान कसा, असा रोखठोक सवाल राज ठाकरे यांनी केला. राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो की म्हणजे धर्माचा अपमान. अरे चोरी आहे ना ती, ह्याचा धर्म कुठे आला? तिथे ज्या वेळेला 1400 कोटी रुपये ज्यावेळेला चोरले जातात, जे श्रद्धेने त्या मंदिरासाठी दिलं त्याची जर समजा चोरी होत असेल त्याच्याबद्दल बोलणार नाही, बोलायचं नाही. भारतीय जनता पक्षाचा खासदारच पहिलं बोलला की राम मंदिरात चोरी झाली म्हणून. आम्ही बोललो, हा देश बोलला. इतर राजकीय पक्षाचे कोणी लोक होते ट्रस्टी म्हणून. तिथे ट्रस्टी कोण आहेत? 15 ट्रस्टी आहेत तिकडे. 15 ट्रस्टी पैकी त्यातले जवळपास 12 हे केंद्र सरकार नेमतं आणि त्या 12 पैकी केंद्र सरकारने जी नेमलेली माणसं आहेत ती RSS शी संबंधित आहेत, विश्व हिंदू परिषदेशी संबंधित आहेत, भाजपशीच संबंधित आहेत, बाकी कोणीच नाहीये. याच वेळी भावना शून्य आमदार असं म्हणत राज ठाकरेंनी अमित साटम यांच्यावर टीका केली. त्यांच्या देशीचा एक आमदार, त्याला विचारलं काय चाललंय, म्हणे काल म्हणे झाड पडलं तर ते त्याच्यात एक माणूस गेला, ते त्याच्यावरती चर्चा झाली. आज तो ते गटारातला जो मुलगा पडला त्याच्यावरती चर्चा झाली आणि हसतायत. भावना शून्य. आणि भावना शून्य एवढ्यासाठीच कारण शिंदेचा नगरसेवक रमेश म्हात्रेला कोर्टामध्ये हजर करण्याचे आदेश देण्यात आले. जोपर्यंत कोर्टात आणत नाही तोपर्यंत मी निर्णय देणार नाही असे आदेश कोर्टाने दिले आहे. रमेश म्हात्रेंना रुग्णालयामधील डॉक्टर आणि नर्सना मारहाण केल्यानंतर त्याला अटक झाली आहे. मात्र प्रकृतीचं कारण देत कालच रमेश म्हात्रे रुग्णालयामध्ये दाखल झालाय. डोंबिवलीतील शिंदेचा नगरसेवक रमेश म्हात्रेवर कल्याण सत्र न्यायालय भडकलंय. रमेश म्हात्रेला कोर्टात हजर करण्याचे आदेश कोर्टाने दिले. जोपर्यंत कोर्टात आणत नाहीत तोपर्यंत निर्णय देणार नाही असे कोर्टाने आदेश दिले. केडीएमसी पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना आणि नर्सना रमेश म्हात्रेनं मारहाण आणि शिवीगाळ केली होती. रमेश म्हात्रेला काल अटकही झाली, पण प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर सकाळीच प्रकृती ठीक असल्याचं प्रमाणपत्र रुग्णालयानं दिलं होतं. रमेश म्हात्रेला कोर्टात हजर करण्याची पोलिसांची तयारी सुरू होती. मात्र दुपारी रमेश म्हात्रेचा रक्तदाब वाढला आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. कोर्टात हजर न होण्यासाठी रमेश म्हात्रेचा बीपी वाढलं का असा प्रश्न यानंतर विचारला जाऊ लागला. त्यामुळे रमेश म्हात्रेवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी व्हावी यासाठी पोलिसांनी कोर्टात अर्ज केला. पण कोर्टानं अर्ज फेटाळत रमेश म्हात्रेला कोर्टातच हजर करण्याचे कडक आदेश दिले. रमेश म्हात्रेचा अर्ज नाही फेटाळला, अर्ज पोलिसांचा फेटाळला. पोलिसांना वाटत होतं की तो ठीक नाहीये, म्हणून पोलिसांनी सांगितलं की व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्याची हजेरी घ्या आणि मग रिमांड ठरवा, पोलीस कस्टडी का जेल कस्टडी. कोर्टाने सांगितलं असं होणार नाही, त्याला प्रत्यक्ष माझ्यासमोर घेऊन या पकडून, तेव्हा मी ऑर्डर करेल जेल कस्टडी द्यायची का पोलीस कस्टडी द्यायची. भाजप नेते विनोद तावडेंनी एकनाथ खडसे यांची भेट घेतलेली आहे. मुंबईमध्ये विनोद तावडे आणि एकनाथ खडसेंमध्ये चर्चा झाली. खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. भाजपचे राष्ट्रीय नेते आणि खासदार विनोद तावडे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची मुंबईमध्ये भेट झाली. त्यामुळे एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्यात. यापूर्वीच खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत अमित शहा आणि JP नड्डा यांच्याशी सविस्तर चर्चा झाली होती. दिल्लीमधील या वरिष्ठ नेत्यांनी एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला हिरवा कंदीलही दाखवला होता. पण राज्यातील बड्या नेत्यांच्या विरोधामुळे
हा प्रवेश रखडल्याची चर्चा त्यावेळेला राज्यात रंगली होती. मात्र आता भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनीच खडसेंची भेट घेतल्यामुळे पुन्हा एकदा खडसेंच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा रंगल्यात. त्यातच एकनाथ खडसेंचा 2 सप्टेंबरला 75वा वाढदिवस आहे. या वाढदिवसाला भाजपचे नेतेही हजर राहणार असल्याचं कळतं. राज्यातल्या पूरस्थितीवरून विधानसभेमध्ये आज जोरदार राडा झाला. भास्कर जाधवांनी पूरस्थितीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर गोंधळ झाला. आदित्य ठाकरे आणि भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यामध्ये सुद्धा हमरीतुमरी झाली. उत्तर देण्यासाठी कॅबिनेट मंत्री कुठे आहेत असा सवाल भास्कर जाधवांनी केला. त्याचबरोबर 2 उपमुख्यमंत्री आहेत ते आहेत कुठे असा सवालही त्यांनी केलाय. ज्यांना विरोधी पक्षनेता होण्याची भयंकर आस लागलेली आहे त्यांना या राज्याचे मदत पुनर्वसन 2 मिनिटं मदत पुनर्वसन मंत्री कोण आहे हे माहित नाहीये. क्रमांक 1, राज्य सरकार संवेदनशील पद्धतीने चर्चेला उत्तर देत असताना सरकार बेताल आहे, उद्दाम आहे, अशा 2 मिनिटं अशा प्रकारची असंसदीय जाधव साहेब चालू करा आपण. अध्यक्ष महोदय इथे सत्ताधारी पक्षातून तुम्ही सांगू राम मंदिर लुटणार चला बसून घ्या, राम मंदिर बसून घ्या सगळे. चला नीट बोला नीट बोला नीट बोला नीट बोला. वय बघा तुमचं लय उर्मट आणि घमेंडखोर नुसता बसलाय कोपऱ्यात. प्रत्येक वेळी असा अहंकार असो तुम्ही तुम्हाला अधिकार कोणी दिला? जाधव साहेब आपण चालू तुम्हाला करा. अधिकार कोणी दिला यांना बोलायचा? राम मंदिर कोण तुम्ही? जाधव साहेब आपण बोला. अरे राम मंदिराच्या चोऱ्या करणारे आहेत तुम्ही. ठीक आहे बसून घ्या. पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये कचऱ्याचा ढिगारा कोसळून इमारत पडल्यामुळे एकाचा मृत्यू झालाय. 27 तासानंतर सुद्धा रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. दरम्यान 7 ते 8 जण अडकल्याची भीती असून त्यांच्या वाचण्याची शक्यता कमी आहे असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. या दुर्घटनेमध्ये अद्यापही 7 ते 8 जण अडकल्याची भीती आहे. बचाव कार्य अद्यापही सुरू आहे. आतापर्यंत 9 जणांची इथे सुखरूप सुटका करण्यात आली आहे.